नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठवाड्यातील टॉपचं जे मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। जेही विद्यार्थी मराठवाड्यातील आहेत अशा विद्यार्थ्यांची फर्स्ट प्रायोरिटी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर असतं। त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी देखील या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक असतात। तर या कॉलेजचा लास्ट इयर कॅटेगरीनुसार काय कट ऑफ होता आणि या वर्षी म्हणजेच नीट 2024चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण SC कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर जेही विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 508 मार्कपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज मिळालेलं होतं। आणि या वर्षीचा जर आपण विचार केला तर जेही विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये 515 मार्कपर्यंत ॲडमिशन मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना लास्ट इयर 358 मार्कपर्यंत या कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं। जर आपण नीट 2024चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर जेही विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना यावर्षी 365 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होण्याचे चान्सेस आहेत। SC आणि ST कॅटेगरीनंतर आता आपण VJNT कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया। तर जेही विद्यार्थी VJमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 556 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं। आणि जर आपण या वर्षीचा विचार केला तर यावर्षी विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये जवळजवळ 560 मार्कपर्यंत ॲडमिशन मिळू शकतं। त्यानंतर जर आपण NTB कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 545 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं। यावर्षी हा कट ऑफ 550 पर्यंत राहण्याची शक्यता आहे। तसेच जे विद्यार्थी NTC मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 582 मार्कपर्यंत लास्ट इयर हे कॉलेज मिळालेलं होतं। यावर्षी NTC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा कट ऑफ जवळजवळ 585 मार्कपर्यंत राहू शकतो। त्यानंतर जर आपण NTD कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी NTD कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 606 मार्कपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं। आणि जर आपण या वर्षीच्या एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला तर जेही विद्यार्थी NTDमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना यावर्षी 610 मार्कपर्यंत या कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते। त्यानंतर आता आपण OBC, EWS आणि ओपन या कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर जेही विद्यार्थी OBC मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 584 मार्कपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे मिळाले। तसेच जर आपण या वर्षीच्या एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला तर OBC कॅटेगरीचा यावर्षी कट ऑफ जवळजवळ 600 मार्कपर्यंत राहू शकतो। EWS कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील यावर्षी 600 मार्कपर्यंतच या कॉलेजला अलॉटमेंट होण्याचे चान्सेस आहेत। शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 604 मार्कवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं। यावर्षी हा कट ऑफ 610 मार्कपर्यंत राहू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ। यामध्ये मी तुम्हाला लास्ट इयरचा कट ऑफ व यावर्षी नीट 2024चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो त्या संदर्भाने माहिती दिलेली आहे। आता तुम्ही स्क्रीनवर डिफेन्सचा जो काही कट ऑफ आहे D1, D2 आणि D3 तसेच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत अशा विद्यार्थ्यांचा कट ऑफ तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता।
तसेच बालाजी एज्युकेअरचे नीट 2024साठी पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकतात. बालाजी एज्युकेअरमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते तुमच्या मार्कनुसार जे काही बेस्ट कॉलेज असू शकतं त्यामध्ये ॲडमिशन होण्यापर्यंत तुमची मदत केली जाते. तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात किंवा या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पेड काउन्सिलिंग असा मेसेज करू शकता. तुम्हाला आमच्या टीमकडून रिप्लाय मिळेल. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.